नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं द हम्पी अल्केमिस्ट या सिरीजमध्ये. तर आज आपण बघणार आहोत भाग 1, जागृत. हम्पीच्या त्या अथांग शांततेत फक्त माझ्या पावलांचा आवाज घुमत होता. रणरणत्या उन्हातही इथल्या दगडांना एक वेगळाच थंडावा होता. लोक म्हणतात हम्पी म्हणजे फक्त पडलेले दगड, मोडलेली मंदिरे आणि इतिहासाचे अवशेष. पण आज माझ्या लेन्सने जे पाहिलं त्याने विज्ञानाचे सगळे नियम मोडीत काढले. मी मातंग पर्वताच्या त्या उंचीवर उभा होतो जिथे गोल्डन आवर सुरू झाला होता. सूर्याचा एक किरण तुंगभद्रेच्या पात्रावर चमकला आणि अचानक माझ्या कॅमेऱ्याच्या व्ह्यू फाइंडरमध्ये काहीतरी विलोभनीय दिसू लागलं. हवेत सुवर्णकणांचं एक वलय निर्माण झालं होतं. माझे हात थरथरत होते. हा भास नव्हता, तर त्या वर्तुळातून एक गूढ गुंजन ऐकू येत होतं. जणू काही शतकांपासून निद्रस्त असलेलं हे साम्राज्य आता श्वास घेऊ लागलं. इतिहासाच्या पुस्तकात जे कधीच लिहिलं गेलं नाही ते आज माझ्या डोळ्यासमोर घडत होतं. विजयनगरच्या या राखेमध्ये अजूनही काहीतरी जिवंत आहे आणि कदाचित ते माझ्याशी संवाद साधू पाहते. हा प्रवास फक्त फोटोग्राफी पुरता उरला नव्हता, तर मी एका अशा रहस्याच्या उंबरठ्यावर उभा होतो जिथे काळ आणि वेळ याचा अर्थ बदलणार होता. हम्पी आता मला काहीतरी सांगू पाहत. तर तुम्ही तयार आहात ना या प्रवास अनुभवण्यासाठी? तर मित्रांनो, भाग 2 ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.